सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यानंतर आता पेट्रोल डिझेलच्या दरात देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। मध्यरात्रीपासून जर आपण पाहिलं तर 3 रुपयांनी जे आहे ते पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे राज्यात सर्वाधिक पेट्रोलचे दर जर आपण पाहिलं तर सध्या अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहेत। अमरावतीमध्ये पेट्रोलचे दर जे आहेत ते 108 रुपये 24 पैसे प्रति लिटरवर गेलेले आहेत। यापूर्वी जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये पेट्रोलचे दर 105 रुपये 11 पैसे प्रति लिटर इतके होते। त्यामुळे मध्यरात्रीपासून जर आपण पाहिलं तर पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरामध्ये जी आहे ती वाढ मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम जर आपण पाहिलं तर आता जनसामान्यांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। सोन्या चांदीच्या दरवाढीनंतर आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पेट्रोलच्या दरामध्ये जी आहे ती वाढ झालेली आहे। अमरावतीमध्ये जवळपास रात्री जर आपण पाहिलं तर 3 रुपये 13 पैशांनी वाढ जी आहे ती झालेली आहे। आपल्यासोबत सर्वसामान्य नागरिक आहेत। दादा काय सांगणार, पेट्रोलचे दर वाढलेले आहे, अमरावती सर्वाधिक दर आहे, काय सांगणार? आता काय करतं मग, जे वाढले तर तसं चालाच लागेल आपल्याला। मोदींनी सांगितलं की गाड्यांचा वापर कमी करा, पेट्रोल डिझेल कमी वापरा, कसं पाहताय वक्त याकडे? आता काय कामधंदे सोडन का माणूस। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहे का? पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आणि अमरावती सर्वाधिक दर सध्या राज्यात पेट्रोलचे आहेत। 108 रुपये 24 पैसे पेट्रोल अमरावतीत आहे। 10-20 रुपये वाढले तभी चालल। देश हित के लिए जो भी होगा वोट करे सभी लोग ज़्यादा अच्छा रहेगा। पण लोकांची मानसिकता आणि अनेकांकडे पैसे देखील नाही, अशा याच्यात कसं कमी वापर करा, पैसे कमी आहे तर गाड्याचा कमी वापर करा, कमी चाला। हे पेट्रोलचे दर वाढले तर काही परिणाम तुम्हाला वाटत? मला तर काही फरक नाही पडत। कमी वापर करू, कमी गाडी चालवू, पण देश हितासाठी जे चांगला होईल ते करील। देशहितासाठी काही हरकत नाही असं म्हणते आपल्यासोबत आणखी काही नागरिक। दादा काय सांगणार, पेट्रोलचे दर वाढलेले आणि अमरावतीमध्ये 108 रुपये 24 आहे। मोदीने विचार, मोले नको विचारू। काय वाटते दराबद्दल? अरे काहीच नाही राजा, हे दर अजून पाहिजे वाढवून। अजून दर वाढले पाहिजे सांगते आपल्यासोबत आणखी काही नागरिक। दादा काय वाटते, भाव वाढलेले आहेत रात्रीपासून, सर्वसामान्य नागरिक म्हणून काय भावना? आता आपण जाऊ दे. काय वाटते तुम्हाला, भाव वाढलेले अमरावतीत जास्त भाव आहे पेट्रोलचे? आता ते तर भाव वाढतेच, आता ते काय करणार आपण त्याच्यात। इकडे रोजंदाऱ्या वाढत नाही, भाव वाढून जाते सरकारचे। मग जाऊ दे, असं काही योग्य आहे का अशा पद्धतीनं भाव वाढणार? नाही, योग्य तर नाही आहे। योग्य नाही, कुठपर्यंत वाढणार आहे, किती हँडल करणार? आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, छोटे व्यावसायिक दिसत आहेत। काय कशाचं दुकान आहे तुमचं? माझं भाजीपाल्याचं दुकान आहे, हातगाडीवर, आणि भाजीपाला विकतो मी। आता तर पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहे, परवडणार का? 3 रुपयांनी 3.5 रुपयांनी जवळपास वाढलेलं अमरावतीमध्ये। सर आता हे जे वाढलेलं आहे ते बाकी पेट्रोल वाढलं तर बाकी भाजीपाला वगैरे ते बी वाढलं पाहिजे का, पण आमच्यासारख्या नागरिकाला फार कठीण चाललं ते। योग्य आहे काय दर वाढणं? अमरावती सर्वाधिक दर आहे राज्यात। अहो, पण कसं आहे सर, आता आपण काही याच्याचं आमच्यासारख्याला खूप भारी जाते ते। सर्वसामान्य नागरिक आहेत ते सांगतात की आमच्यासारख्यांना भरतात। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलणार। दादा काय सांगणार, पेट्रोलच्या दरात वाढ झालेली आहे मध्यरात्रीपासून, अमरावती सर्वाधिक दर आहे पेट्रोलचे, कसं पाहता? काय वाटतं सर्वसामान्य नागरिक? ते तर जे तुम्हाला वाटत आहे ते आम्हालाही वाटत आहे। पेट्रोलचा दर वाढला म्हणजे लय नुकसान होऊ राहिलं ना आम आदमीचा। मोदींनी म्हटलं की गाड्यांचा वापर कमी करा, शक्य आहे काय? नाही, हे शक्यच नाही आहे, पहिलेच नाही काढावं। सर्वसामान्य नागरिक होते अमरावतीमध्ये, त्यांच्या संमिश्र अशा ज्या आहेत त्या प्रतिक्रिया सध्या पाहायला मिळत आहेत। अमरावतीत जर आपण पाहिलं तर पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। 108 रुपये 24 पैसे जे आहे ते प्रति लिटर सध्या अमरावतीमध्ये पेट्रोलचे दर पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।